नमस्कार. कधी विचार केलाय का की आपल्या मुलांना त्या खऱ्या हिरोईनबद्दल कसं शिकवायचं, जे रोज पडद्याआड राहून आपलं आयुष्य सोपं करत असतात? चला, आज आपण एका अशाच खूप छान विषयावर बोलूया. एका संपूर्ण आठवड्याच्या अभ्यासक्रमातून मुलांना आपल्या समाजातल्या मदतनीसांबद्दल आदर आणि कृतज्ञता कशी शिकवता येईल, हे आपण पाहणार आहोत. हा खूप महत्वाचा प्रश्न आहे, नाही का? डॉक्टर, पोलीस, शेतकरी असे कितीतरी लोक आहेत जे आपलं सामाजिक आयुष्य सुरळीत चालवतात आणि हाच विचार या संपूर्ण आठवड्याच्या शिकवणीचा मूळ आधार आहे. यातून आपल्याला कळतं की आपण सगळे एकमेकांशी किती जोडलेले आहोत आणि प्रत्येकाचं काम किती महत्वाचं आहे. आणि या सगळ्याच्या मुळाशी आहे एक खूप सुंदर आणि खोल संकल्पना, श्रमप्रतिष्ठा. सोप्या भाषेत सांगायचं तर प्रत्येक कामाचा सन्मान. हा संपूर्ण अभ्यासक्रम ह्याच एका मूल्यावर आधारलेला आहे की कोणतंही काम छोटं किंवा मोठं नसतं आणि प्रत्येक कामाचा आपण आदर केलाच पाहिजे. हे फक्त एक मूल्य नाही, तर खरं तर जगाकडे बघण्याचा एक दृष्टिकोन आहे. तर मग हे शिक्षण प्रत्यक्षात कसं दिलं जातं, यासाठी एक खूप विचारपूर्वक तयार केलेली दैनंदिन रचना वापरली जाते. ही रचना रोज मुलांच्या मनात कुतूहल जागवते आणि त्यांना नवीन गोष्टी शोधायला मदत करते. चला, या रचनेच्या आत जरा डोकावून पाहूया. ही आहे ती 8 पायऱ्यांची रचना. तुम्ही बघू शकता की यात खेळ, गाणी, गोष्टी, सूचना आणि सर्जनशीलता यांचा किती सुंदर मिलाप आहे. दिवसाची सुरुवात एका स्वागत खेळाने होते, मग हळूहळू संकल्पनेची ओळख होते आणि दिवसाचा शेवट होतो एका क्रिएटिव्ह ॲक्टिव्हिटीने. म्हणजे नुसतं पाठांतर नाही, तर मुलांच्या सर्वांगीण विकासावर लक्ष केंद्रित करणारी ही एक पद्धत आहे. आता हे बघा, एक ठोस उदाहरण. सोमवारचा दिवस आहे आरोग्य मदतनीसांसाठी. मुलं डॉक्टर पेशंट खेळतात, डॉक्टरांच्या साधनांबद्दल शिकतात आणि इतकंच नाही तर स्वतःच्या हातांनी डॉक्टरची बॅग बनवतात. शिकवण्याची ही किती प्रॅक्टिकल आणि मजेशीर पद्धत आहे, बरोबर? सोमवार तर फक्त सुरुवात होती. चला, आता मंगळवार ते शुक्रवार ह्या दिवसांचा एक वेगवान प्रवास करूया आणि बघूया की प्रत्येक दिवशी कोणत्या खास ॲक्टिव्हिटीज मुलांची वाट बघत आहेत. मंगळवारी फोकस असतो पोलीस आणि सुरक्षिततेवर. आणि मुलांना शिकवण्याची पद्धत तर बघा, एका कोड्याच्या माध्यमातून. ओळखा पाहू मी कोण. अशा ॲक्टिव्हिटीजमुळे मुलांच्या विचार करण्याच्या क्षमतेला चालना मिळते आणि शिकण्याची प्रक्रिया अधिक रंजक बनते. बुधवारी ओळख होते शेतकऱ्याच्या कष्टाची. ह्या स्लाइडवरचा तक्ता बघा. किती सोप्या पद्धतीने दाखवला आहे की शेतातली मेहनत थेट आपल्या ताटातल्या अन्नाशी कशी जोडलेली आहे. ह्यामुळे मुलांना अन्नाचा आदर करायला शिकवलं जातं आणि आपलं अन्न कुठून येतं हे त्यांना समजतं. गुरुवारी ज्ञान आणि संदेश पोचवणारे मदतनीसांची ओळख होते, म्हणजे शिक्षक आणि पोस्टमन. मुलं जर मी शिक्षक झालो तर यावर अभिनय करतात, ज्यामुळे त्यांची कल्पनाशक्ती वाढते आणि मेमरी गेममधून कोणतं साधन कोणाचं आहे हे ते खेळता खेळता शिकून जातात. शुक्रवारचा दिवस असतो कारागिरांसाठी. इथे सुतार आणि शिंपी यांच्या कामाची तुलना केली आहे. मुलं शिकतात की ते कोणतं साहित्य वापरतात आणि त्यातून आपल्या आजूबाजूच्या वस्तू कशा तयार होतात. यामुळे त्यांच्या मनात वस्तूंबद्दल आणि त्या बनवणाऱ्यांबद्दल एक प्रकारचा आदर निर्माण होतो. आणि आता आपण आलो आहोत आठवड्याच्या शेवटाकडे, शनिवारी. हा दिवस म्हणजे फक्त आणखी एक दिवस नाही, तर संपूर्ण आठवड्यात शिकलेल्या गोष्टींचा एक मोठा उत्सव आहे, एक सेलिब्रेशन आहे. या दिवशी मुलं फक्त बघत नाहीत, तर स्वतः त्या भूमिका जगतात. वेशभूषा, अभिनय, बाजाराचा खेळ या सगळ्यामधून शिकलेल्या गोष्टी त्यांच्या मनात खोलवर रुजतात. हा खऱ्या अर्थाने अनुभवातून शिकण्याचा दिवस आहे, जिथे शिक्षण डोक्यातून थेट हृदयात उतरतं. आणि या संपूर्ण आठवड्याच्या प्रवासाचं शेवट एकाच महत्त्वाच्या संदेशाने होतो, जो या सगळ्याचा आत्मा आहे. तो संदेश म्हणजे श्रमप्रतिष्ठा. प्रत्येक काम महत्त्वाचं आहे आणि प्रत्येक काम करणाऱ्या व्यक्तीचा आदर केला पाहिजे, मग तो डॉक्टर असो किंवा स्वच्छता कर्मचारी. शनिवारी अजून एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट शिकवली जाते आणि ती म्हणजे कृतज्ञता. अनेकदा दुर्लक्षित राहणाऱ्या पण अत्यावश्यक असलेल्या स्वच्छता कर्मचाऱ्यांचे आभार मानायला शिकणं, त्यांना धन्यवाद म्हणणं किती महत्त्वाचं आहे हे मुलांच्या मनावर बिंबवलं जातं. पण हे शिक्षण फक्त शाळेच्या 4 भिंतींपुरतं मर्यादित नाहीये. याचा खरा उद्देश मुलांच्या दैनंदिन जीवनात एक सकारात्मक बदल घडवून आणणं हा आहे. पालकांसाठी इथे काही सोप्या टिप्स आहेत, ज्या वापरून ते घरीही हेच धडे गिरू शकतात. तुटलेलं खेळणं दुरुस्त करण्यापासून ते कपड्यांच्या घड्या घालायला मदत करण्यापर्यंत प्रत्येक लहान कृतीतून मुलांना श्रमप्रतिष्ठेचं महत्त्व समजतं.
आणि हो, या अभ्यासक्रमात एक अत्यंत आधुनिक आणि महत्त्वाचा विचारही समाविष्ट आहे. तो म्हणजे कोणतंही काम लिंगावर अवलंबून नसतं. मुली पोलीस अधिकारी होऊ शकतात आणि मुलं शेफ होऊ शकतात. ही लैंगिक समानतेची शिकवण लहानपणापासूनच दिली जाते, जी एका प्रगतिशील समाजासाठी खूप गरजेची आहे. तर मग हे सगळं पाहिल्यानंतर एक प्रश्न नक्कीच मनात येतो. लहान वयातच दिलेले हे आदराचे आणि समानतेचे धडे भविष्यात एक अधिक चांगला आणि सहानुभूतीशील समाज घडवण्यासाठी किती महत्त्वाचे ठरू शकतात, यावर नक्कीच विचार करण्यासारखं आहे, नाही का?